आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटलांचं राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावेत, जयंत पाटलांची मागणी। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर ठाकरेंची शिवसेना पाहणी करणार, दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी। खासदार संजय राऊत मानहानी प्रकरण, नितेश राणे यांनी दाखल केलेल्या रिव्हिजन याचिकेवर आज सुनावणी। राऊतांनी दाखल केलेला खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयामध्ये होणार सुनावणी। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा। मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसला, आता प्रायश्चित्त करण्याची वेळ, केशव उपाध्यायांचं ट्विट। हिंदी सक्तीच्या विरोधात ईमेल, पोस्टकार्ड पाठवण्याची मोहीम। हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्राबाबत नागरिकांची मतं जाणून घेतली जाणार। मुख्यमंत्री तसंच शालेय शिक्षण मंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवण्याचं महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचं आवाहन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवणार, भाजपसोबत समन्वयातून निवडणूक लढवल्या जातील, आमदार विनय कोरेंचं विधान। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांची पोलीस कोठडी आज संपणार। राजेंद्र लोढा यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार। फसवणुकीच्या प्रकरणामध्ये राजेंद्र लोढा यांना अटक केली होती। पुण्यामधल्या अंधेकर टोळीची दहशतीच्या जोरावर तब्बल 18 कोटींची कमाई। 37 बँक खात्यामधील 1,47 लाख रक्कम पोलिसांनी गोठवली। ठिकठिकाणी जमिनी, फ्लॅट, गाड्या घेऊन ठेवल्याचं निष्पन्न। राज्यामधले एसटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत। प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। 13 ऑक्टोबरपासून राज्य एसटी कामगार कृती संघटनेकडून आंदोलनाचा इशारा।